बघा आजचं जेवण जे आहे ते आईच्या आवडीचं आहे आणि त्याच्यात वाटणी मात्र माझी सुद्धा असायची बरं का. आता तुम्ही म्हणाल नेमकं कसं काय, तर सांगते. माझी आई व्हेजिटेरियन असल्यामुळे ना घरामध्ये नॉनव्हेज केलं का तिचं ठरलेलं हे जेवण असतं बरं का. ते म्हणजे काय, सुरुवातीला भाकरी करून घ्यायची आणि भाकरी छान अशी टम्म फुगवायची बरं का. आई जेवणामध्ये काय सुगरणच होती. मी सुद्धा असणार ह्याच्यात काही शंकाच नाही बरं का. मग भाकरी करून झाल्यानंतर तवा खरडून घ्यायचा. नंतर इथं मी घेतलेली आहे गवारीची शेंग. तर इथं ही देशी गवारीची शेंग आहे, तर ही साफ केलेली आहे बरं का, स्वच्छ धुवून घेतले. सुरुवातीला तेल न घालता भाजून घ्यायची आणि नंतर तेल टाकून छान अशी भाजून घ्यायची. भाजलेली गवार तिथंच बाजूला करून घ्यायची. मग ठेचल्याला लसूण लालसर परतून घ्यायचा. मग काय मीठ, हळद, कांदा लसूण मसाला सगळ्यांचा एकजून छान परतून घ्यायचा. ग्लासभर पाणी घालून कालवणला चांगली उकळी येऊ द्यायची. मग भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचं आणि बघू शकता इथे गवारीची आमटी तयार झाली. ह्या लोखंडाच्या तव्यातली आमटी म्हणाला तर एक नंबर लागते आणि कोणी खाली असेल ना तोच सांगेल ह्याची चव. मला तरी खूप आवडायची. चला तुम्ही सबस्क्राईब करा.